आणि सध्या राहुल गांधी हे तिकडे बिहारमध्ये रॅलीच्या माध्यमातून हे सगळे आरोप करतायत रोजच्या रोज. सर्वसामान्यांना सुद्धा तिथे बोलावून त्यांच्याकडून हे वदवून घेत आहेत की त्यांना कशा पद्धतीने फसवले. आता राहुल गांधींच्या आरोपांना इंडिया आघाडीमधल्या म्हणा किंवा महाविकास आघाडीतल्या सगळ्यांचं समर्थन आहेच. उद्धव ठाकरे यांचा पक्षही त्याला समर्थन करतो, त्याची री ओढताना आपण पाहतो. आता त्याच्यामध्ये राज ठाकरेंची भर पडलेली आहे. राज ठाकरे जे आहेत ते अर्थातच ईव्हीएम विषयी यापूर्वी सुद्धा बोललेले आहेत किंवा त्यांनी एकूणच या मतदानावर आक्षेप यापूर्वी सुद्धा घेतलाय. पण आत्ता ते पुण्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलले. अर्थात त्याचा एक ऑडिओ जो आहे तो व्हायरल झाला. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की 2016 ते 17 या वर्षापासून ही सगळी गडबड सुरू झालेली आहे मतदानामध्ये किंवा मतचोरीचे प्रकार जे आहे ते व्हायला लागलेले आहेत.